नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मराठी चॅनलमध्ये। तर या ठिकाणी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आला आहे, जे की बॉम्बे हायकोर्ट क्लर्कची जी काही भरती आहे 2025 साठी। तर त्या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागणार हे या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार आहे। नक्कीच काहीतरी नवीन तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकायला मिळेल आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा। आणि त्याचबरोबर व्हिडिओ पूर्ण बघितलं तर नक्की तुम्हाला छोट्या गोष्टी तुम्हाला याच्यात फायदा होईल। म्हणजे छोटी कुठली तुमची सुटायली का किंवा डॉक्युमेंट एखादा राहिला का हे सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील। बघा चला तर सुरू करूया। तर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये पहिला तुम्हाला महत्त्वाचा डॉक्युमेंट जे की लिस्टनुसार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जे काय आता मी जे डॉक्युमेंट सांगेल त्याची तुम्ही या ठिकाणी एक यादीसुद्धा करू शकता, जेणेकरून तुम्हाला ती यादी टिक मार्क करून तुम्हाला ते डॉक्युमेंट कलेक्ट करता येतील। तर बघा सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं तुमच्याकडं जन्म दाखला असणं आवश्यक आहे। तुमच्याकडे जन्म दाखला नसेल तर या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला 10वी किंवा 12वी जे काही TC आहे तर TCद्वारे किंवा तुमचे जे काही सर्टिफिकेट आहे त्याच्यावर देखील तुम्हाला या ठिकाणी त्याच्याद्वारे देखील तुमचे डॉक्युमेंट पडताळणीमध्ये ते गृहीत धरले जाऊ शकते। तर पहिला डॉक्युमेंट या ठिकाणी जन्म दाखला किंवा TC किंवा बोनाफाईड म्हणण्यापेक्षा सर्टिफिकेट जे काही प्रमाणपत्र असते सनद ती आवश्यक आहे। त्याच्यानंतर बघा तुम्ही जे क्वालिफिकेशन ॲड केलेलं आहे 10वी असेल 12वी असेल, त्याच्यानंतर तुमचे ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा जे तुम्ही डिप्लोमा वगैरे टाकलेला आहे तर या ठिकाणी त्या शैक्षणिक जे तुम्ही ॲड केलेलं आहे त्याचे शैक्षणिक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काय होतं MA किंवा MSc झालेलेच असते, पण ते युनिव्हर्सिटीमधून त्याची डिग्री आणलेली नसती किंवा BA झालेले असतात, पण आता फॉर्ममध्ये ते ॲड केले BA झालं आहे पण युनिव्हर्सिटीतून डिग्री आणलेली नसते। अशा विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही आता एक लवकरात लवकर तुमची डिग्री आणून घ्या विद्यापीठातून, जेणेकरून तुम्हाला पुढं चलून कुठलीही अडचण येणार नाही। आणि बघा ज्यांचे कोणाचे CGPA मध्ये वगैरे मार्क असतील ना, CGPA किंवा SGPA मध्ये मार्क असतील त्यांनी कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी थ्रू ते टक्केवारीमध्ये करून घ्या, कारण तुम्हाला ते तिथं मागितल्या जाऊ शकतात। त्याच्यामुळं ज्यांचे कोणाचे CGPA वगैरे किंवा SGPA वगैरे असतील त्यांनी या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये करून घ्या। त्यानंतर बघा तिसरा आणि महत्त्वाचा डॉक्युमेंट या ठिकाणी आहे। तिसरा आणि महत्त्वाचा डॉक्युमेंट जे काही तुमचे टायपिंग सर्टिफिकेट आहेत। आता बरेचसे विद्यार्थ्यांनी टायपिंगसुद्धा मोर दॅन 1 सर्टिफिकेट ॲड केलं असेल, म्हणजे 40चं केलं असेल, 30चं केलं असेल आणि 50चं सुद्धा केलं असेल। डॉक्युमेंटमध्ये जर तुम्ही हे ॲड केले असतील तर ते या ठिकाणी तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। कास्ट सर्टिफिकेट जे काय तुम्ही कास्ट ॲड केलेली आहे हे कास्ट सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर बघा डोमासाईल किंवा नॅशनॅलिटी महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचं या ठिकाणी डोमासाईल या ठिकाणी आवश्यक असणार आहे। आणि त्याचबरोबर या डॉक्युमेंट जे काही लिस्ट दिलेली आहे या लिस्ट व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला मी असे 1-2 डॉक्युमेंट सांगेल जे की तुम्हाला गॅरंटीड फायदेशीर ठरतील आणि तुमचा गॅरंटीड त्यामुळे फायदा होऊ शकतो। या लिस्ट व्यतिरिक्त जे काही लिस्ट आहे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्या लिस्ट व्यतिरिक्त एक मी तुम्हाला काही डॉक्युमेंट सांगेल ज्याचा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये किंवा येणाऱ्या या भरतीमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर या ठिकाणी चौथा डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेला आहे मी 5वा जे काय तुमचं या ठिकाणी डोमासाईल आहे ते सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर बघा 6वा डॉक्युमेंट या ठिकाणी 6वा तुम्ही जर एम्प्लॉयमेंट रजिस्ट्री ऑफिसला तुमची रजिस्ट्री केली असेल किंवा एम्प्लॉयमेंट नोंदणी केली असेल तर त्याचं एक सर्टिफिकेट भेटत असतं बघा। ते सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर खूप महत्त्वाचं आहे, चांगली गोष्ट आहे। त्याच्यानंतर बघा तुम्ही जाहिराती किंवा ॲप्लिकेशन फॉर्म भरतेवेळेस ज्या 2 लोकांची नावं टाकली होती किंवा जे काही कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही 2 लाखाकडून घेतलेलं आहे त्यांची नावं तुम्ही अर्जामध्ये मेन्शन केली असतील किंवा मेन्शन केले नसतील अशा मेन्शन केलेले असतील अशा लोकांकडून तुम्ही या ठिकाणी जाहिरातीनंतरच्या तारखेचं जाहिराती जी काही तारीख आहे त्यानंतरच्या तारखेचं तुमच्याकडे त्या व्यक्तीचं कॅरेक्टर सर्टिफिकेट विथ स्टॅम्प सिग्नेचर त्या व्यक्तीचं पद असे या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आणि त्याच्यावर तारीख मेन्शन अशी करा की ॲडव्हर्टाइजमेंट नंतरची जी काय जाहिरात पब्लिश झाली होती आपली, माझ्यामध्ये ही जाहिरात जानेवारी-फेब्रुवारीच्या आसपास आली होती, तर ते जाहिरातीची नंतरची तारीख याच्यावर असली पाहिजे। आता बघा बरेचसे काही विद्यार्थी आहेत की जे ऑलरेडी समजा कोर्टामध्ये किंवा ऑलरेडी कुठल्या तरी जॉबला आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी NOC देखील आणणं आवश्यक आहे।
NOC तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे. NOC व्यतिरिक्त तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये फायदा होणार नाही. त्याच्यानंतर बघा पुढचं जे काही डॉक्युमेंट आहे, आता बऱ्याचशा या ठिकाणी महिला देखील आहेत, तर फिमेलला कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी जे काही लग्नानंतर नाव चेंज झालेलं असतं आधार कार्डवर, पॅन कार्डवर, तर अशा महिलांनी जर समजा त्यांच्या पतीच्या नावाने फॉर्म भरला असेल तर त्यांनी काय करायचं, एक गॅजेट बनवून घ्यायचं किंवा नोटरी म्हणतात त्याला, ते नोटरी करून तुम्हाला ते डॉक्युमेंट किंवा मॅरेज सर्टिफिकेट हे सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दाखवायच्या आहेत. त्यानंतर बघा पुढचे डॉक्युमेंट तुम्हाला सांगतो. जे काही समजा तुमच्याकडे ॲडिशनल डॉक्युमेंट असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी काय करतात, फॉर्म तर भरलेला आहे, शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं आहे, डॉक्युमेंट पण सगळे आहेत, पण फॉर्मची प्रिंटआउट नसते बऱ्याचशा विद्यार्थ्याकडे. त्याच्यामुळे फॉर्मची प्रिंटआउट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. फॉर्मची प्रिंटआउट नसेल तर लगेच काढून घ्या आणि ती जतन करून ठेवा. त्याच्यानंतर बघा तुम्ही जे फॉर्म या ठिकाणी जे जाहिरातीमध्ये ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये मेन्शन केलेल्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या ठिकाणी काम केलेलं असेल, म्हणजे एखाद्या ठिकाणी प्रायव्हेट कंपनीमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही काम केलं असेल तर तिथून अनुभवाचा दाखला जरूर घ्या, आणि त्या अनुभवाचा दाखला प्रोड्यूस करताना किंवा ते देता वेळेस त्या क्षेत्राची तुम्हाला थोडीफार माहिती देखील असणं आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ मी एखाद्या फायनान्शियल कंपनीमध्ये किंवा कोणी एखाद्या फायनान्शियल किंवा टीचरमध्ये असेल तर तुम्हाला त्या संदर्भात ते या ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारू शकतात. त्याच्यामुळं अनुभवाचा दाखला देताना त्या क्षेत्राविषयी थोडी माहिती देखील असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा तुमच्याकडे आणखी काही या व्यतिरिक्त सर्टिफिकेट असतील तर ते सर्टिफिकेट तुम्ही 100% घेऊन जावे, जेणेकरून तुम्हाला त्याचा इंटरव्ह्यूमध्ये फायदा होईल असेल. आता हालाकी जे काही तुम्ही सर्टिफिकेट देणार आहेत ते सर्टिफिकेट तुमच्याकडे या ठिकाणी त्याचं नॉलेज देखील असणं आवश्यक आहे. नुसतं कागदपत्री असणं आवश्यक नाही आहे, तर त्याचं थोडंसं नॉलेज देखील असणं आवश्यक आहे. कारण तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जे सर्वसाधारण डॉक्युमेंटविषयी प्रश्न विचारणार नाही, पण जे काही तुम्ही अतिरिक्त डॉक्युमेंट किंवा छंदविषयी किंवा एखादा ॲक्टिव्हिटी शाळेमध्ये केली असेल किंवा एखादी जिल्हा स्तरावर केली असेल, अशा ॲक्टिव्हिटीचा जर तुम्ही या ठिकाणी प्रमाणपत्र सादर केलं तर त्या प्रमाणपत्राचा तुम्हाला 100% प्रश्न विचारेल आणि त्याचा तुम्हाला फायदा देखील होईल. त्याचबरोबर लेखीच्या तयारीसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागची जे काही टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केली होती, तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे. व्हॉट्सअपचा नंबर या अगोदरच मी 2 व्हिडिओ सांगितलेला आहे. ज्यांना कोणाला व्हॉट्सअपचा नंबर हवा आहे माझा, त्यांनी मागचे 2 व्हिडिओ बघा, तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये ते नंबर मिळून जाईल. त्यावर तुम्हाला मी जे काही मागची टेस्ट सिरीज झाली होती तर त्याचे तुम्हाला जशाच तशी ती टेस्ट सिरीज उपलब्ध करून देईल. आणि त्याचबरोबर मित्रांनो, या भरती प्रक्रियेसंदर्भात त्याचबरोबर अभ्यासक्रमाविषयी किंवा या भरती प्रक्रियेत कुठल्याही टप्प्यावर कुठलीही तुम्हाला अडचण असेल तर या ठिकाणी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमची अडचण नक्की सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.